प्रशासकीय कामामुळेच वाडा टिकून राहिला. अंबाजी पंतांचे इतर वाडे मात्र गतवैभव गमावून बसले. पुण्यातील सासवड या ठिकाणी करा नदीजवळ एक चिरेबंदी वाडा जोत्यांवर उभा आहे. डांबरी रस्त्यावरून वाड्याकडे पाहिल्यावर वाड्याची भव्यता सहज लक्ष वेधून घेते. 8.5 फूट उंचीचा दरवाजा, भुजा, गणेशाचे रेखीव काष्ट पाहून सुतारकामाची प्रशंसा करावीशी वाटते. दरवाजातून आत गेल्यावर चौसोपी वाड्याच्या सोप्यांवरून पटकन नजर फिरते. वाड्यात चौफेर पाणी खेळवण्याचे बांधकाम पाहून आश्चर्य वाटते. उत्तम लाकडाचे खांब, दालनातील रेखीव सुरूचे खांब, महिरपी हा तत्कालीन वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. हा वाडा पूर्वी 2 मजली होता. वाड्याचे आजचे बांधकाम पाहता वाडा कसा भव्य, दणकट, रेखीव दिसत असेल. या वाड्याबाहेर विटांमध्ये बांधकाम केलेली मोठ्याची विहीर आहे. हा वाडा मोडवेकर पुरंदर यांनी बांधला असावा असे मानले जाते. ते पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यातील मोडवेकर तुकोत्र्यंबक यांनी हा वाडा कऱ्हा नदीकाठी बांधला असल्याचं सांगतात. नंतर हा वाडा दुसरे बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. शनिवार वाड्यापाठोपाठ हा वाडा देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजी अंमलात पुरंदर तालुका प्रशासकीय विभाग तयार झाला. पुरंदर तालुक्याचे मुख्यालय सासवड इथं झाले आणि या ठिकाणी मामलेदार कचेरी निर्माण झाली. तेव्हापासून कचेरी या वाड्यात चालू होती. वरचा मजला पडल्यावर सरकारने वाड्याची डागडुजी केली. वाडा अतिशय उत्तम स्थितीत टिकून राहिला. मामलेदार कचेरीतील सुरूचे खांब अतिशय नवे वाटतात. प्रशासकीय कामामुळेच वाडा टिकून राहिला. अंबाजी पंतांचे इतर वाडे मात्र गतवैभव गमावून बसले. या वाड्याला सरकार वाडा किंवा कचेरीचा वाडा म्हणतात. काहीतरी वदंतेमुळे याला मस्तानी महाल म्हणतात, पण याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. सासवडमधील पुरंदरांच्या वाड्यापैकी हा वाडा आज मितीला भक्कमपणे उभा आहे.